उद्ध्वस्त झालेली आहेत आणि अशा घटना ह्या राज्यामध्ये सातत्यानं घडत आहेत. मागच्या वर्षभरापूर्वी औरंगाबादची एक घटना समोर आली होती. त्या घटनेच्या नंतर मग आपण पुन्हा त्या घटनेची माध्यमातून सोशल मीडियावरून चर्चा करतो. चर्चा केल्याच्या नंतर पुन्हा एखादी नवीन घटना काहीतरी समोर येते आणि मग ती घटना समोर आल्याच्या नंतर ही मागची जुनी घटना आपण विसरून जातो. महाराष्ट्रामध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना दर मिनिटाला समोर येत आहेत आणि मग याच्यामध्ये आपल्या गृह विभागाचं अपयश असेल, सरकारचं अपयश असेल किंवा समाज म्हणून तुमच्या आमच्याकडे सुद्धा काहीतरी उत्तरदायित्व येतं. मग आता समाज आपलं उत्तरदायित्व विसरला का? सरकार आपलं उत्तरदायित्व विसरलं का? याच गोष्टीवर आपल्याला प्रामुख्याने चर्चा करायची आहे. मुलीनं ज्या वेळेस एखादी मुलगी, मग आता औरंगाबादची घटना आपण ही आणि कालची नांदेडची घटना, ह्या दोन्ही घटना आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घेऊ. यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा घटना ऑनर किलिंगच्या घडलेल्या आहेत. मग नगर असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये अशा प्रेम प्रकरणातून, आंतरजातीय विवाहाच्या याच्यातून अशा घटना समोर आलेल्या आहेत आणि समाजामध्ये तेवढ्या पुरती मग ती घटना घडल्यावर चर्चा होते. मात्र प्रिव्हेंटेशन इज बेटर दॅन क्युअर असं एक मेडिकल लाईन मध्ये एक कोट आहे. या हिशोबानं कोणीच यावर विचार करायला तयार नाही. म्हणजे ना सरकारला काही घेणं देणं आहे आणि समाज म्हणून तुम्हाला आम्हाला काहीच या गोष्टीचं घेणं देणं नाही.